तुम्ही जर प्रकरण बघितलं, बांद्रा पूर्वमध्ये डॉक्टर बळीराम हिळे आर्किटेक्चर कॉलेज आहे. तिकडे 2021 ते 2024 एक नवीन कोर्स सुरू झाला ओक म्हणून, इंटिरियर आर्किटेक्चरचा. आणि कोर्स पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांना कळलं की ते ज्या युनिव्हर्सिटीमधून कोर्स करतात आहे ती युनिव्हर्सिटी फ्रॉड आहे. आणि मग हे त्यांच्या लक्षात, मॅनेजमेंटच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी अजून एक दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला आणि ती युनिव्हर्सिटी फ्रॉड निघाली. आणि आता हे विद्यार्थी पासआउट होऊन 2 वर्ष झाले आहे, आज 2026 सुरू आहे, अजूनसुद्धा विद्यार्थ्यांना ना त्यांचा पदवी मिळालेली आहे, त्यांना ना त्यांचा निकाल लागलेला आहे. मग एकंदरीत त्यांच्यासोबत शैक्षणिक फ्रॉड झालेला आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही शिक्षण पूर्ण करत असताना त्यांच्याकडनं तुम्ही फी आकारली आहे, एक रक्कम घेतलेली आहे. 80,000 वर्षाप्रमाणे 3 वर्षाचे 2,40,000 होतात. हे 150 विद्यार्थी एका बॅचचे, असे 4 बॅच आहेत आणि आत्ता 5वी बॅच ते घेतात आहेत. म्हणजे किमान तुमचा लाखो करोडाचा तुम्ही भ्रष्टाचार करताय. याला कुठे आळा घालण्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून तत्पर आहोत, विद्यार्थ्यांसाठी कटिबद्ध आहोत. त्यासाठी त्याच प्रकरणामध्ये विचारणा करण्यासाठी आम्ही काल प्राचार्यांकडे गेलो होतो, पण ते बिलकुल अन्सरेबल नव्हते. त्यांच्या हातात काही नाही पूर्णपणे कळून येत होतं. म्हणून मग आम्ही आज त्यांना मॅनेजमेंटची भेट मागितली. त्यांनी तसं पत्रही आम्हाला दिलं, पण आजही ते मॅनेजमेंट आलं नाही आम्हाला भेटायला. यापुढे आम्ही त्यांना एक अल्टिमेटम दिलं आहे. येत्या सोमवारी 23 तारखेला सकाळी 10 वाजता मनसेचं शिष्टमंडळ, संपूर्ण पदाधिकारी, विद्यार्थी आणि पालकवर्ग हा सोमवारी 10 वाजता तिथे जमतोय. आणि मला अपेक्षा आहे की ट्रस्टी, त्या कॉलेजचे ट्रस्टी ह्यावरती ते समोर येतील आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती मार्ग काढून त्यांचं शैक्षणिक जे नुकसान झालं आहे ते भरून देतील. आणि आम्हाला इथे पैसे नको आहेत, आम्हाला विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जे नुकसान झालं आहे ते भरून हवं आहे. या उपरोक्त जर हे काही घडत नसेल तर त्यानंतर आम्ही आमच्या मनसे पद्धतीने आम्ही आमची कारवाई करू. माझं नाव निधी राऊत आहे. मी ह्या कॉलेजची फर्स्ट बॅचमध्ये शिकत आहे. आणि आम्हाला सांगितलेलं गेलं होतं की ही जी युनिव्हर्सिटी आहे सांगाई युनिव्हर्सिटी आहे, जी मणिपूरमध्ये आहे आणि ही युनिव्हर्सिटी डिमॉलिश झाली आहे. हे पण त्यांनी आम्हाला सांगितलं नाही. हे आम्ही त्यांना गेलो विचारायला, त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी सेकंड टाइम सिक्कीम इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी देणार ही आश्वासनं दिली. तीही आता तुम्ही बघितलं तर भरपूर ठिकाणी त्याचे हे आलेत, शॉर्ट्स आलेत की ती युनिव्हर्सिटी फ्रॉड आहे, त्याच्यात जेवढे पण अफिलिएशन आहे ते सगळे चुकीचे आहेत. तर आम्हाला हे कोणत्या बेसवर ही युनिव्हर्सिटी देत आहेत? आणि आमची फी प्रत्येक वर्षी 80,000 घेतलेली आहे. एक्झामिनेशन फी 500,000 रुपये घेतलेली आहे. तर ही फी सर्व कुठे गेली? ही सर्व फी कुठे गेली? आणि आम्हाला पास आउट होऊन 2 वर्ष झाली आहेत. आम्हाला आता जॉब नाही मिळत आहे. आमचं सगळं क्वालिफिकेशन घेऊन आमची वर्ष फुकट गेली. आणि आता आमचं नुकसान तर झालंच आहे, पण आता आम्हाला जॉबही मिळत नाही. आम्ही फक्त ज्युनियर किंवा फ्रेशर पोझिशनला काम करू शकतो. मी पण 2021-22च्या बॅचमधली विद्यार्थी आहे. मला आता पासआउट होऊन जवळजवळ 2 वर्ष झाली. आम्हाला काहीच जॉबला आम्हाला हे नाही करत, ती लोक उभं नाही करत. ते बोलतात आम्हाला तुमची डिग्री पाहिजे. आम्ही कोणाकडे जायचं? आणि आता जे प्राचार्य आहेत हे सगळे हात वर करतात, बोलतात की मी इथला कर्मचारी आहे. आणि आम्ही ट्रस्टींशी भेटण्याचा खूप प्रयत्न केला. ट्रस्टी आम्हाला एकदा पण भेटले नाही. आम्ही जवळपास आता 2-3 महिने फक्त कॉलेजच्या फेऱ्या मारतोय. म्हणजे जेव्हा मी पैसे भरलं तेव्हा आम्हाला चांगली वागणूक दिली, आणि आता जेव्हा आम्ही आमचे रिझल्ट्स मागतोय तेव्हा आम्हाला कॉलेजमध्ये घेत नाहीये. मुलांना रोखण्यासाठी बाउन्सर्स लावलेत कॉलेजने. म्हणजे आम्ही कुठे न्याय मागायचा? आणि हे असे शिक्षण कॉलेजेस कसे आपण चालवू शकतो महाराष्ट्रामध्ये? हा आमच्यासोबत खूप मोठा अन्याय आहे आणि आम्हाला आमचा न्याय हवा आहे. आम्हाला आमचे डिग्रीज हवेत आणि आम्हाला आमच्या जॉबचे जे आमचं नुकसान भरपाई झाली आहे, इतक्या वर्षांमध्ये आम्हाला जे जॉब्स नाही भेटले त्याची पण नुकसान भरपाई आम्हाला पाहिजे. नमस्कार, मी स्वक्षा तृप्ती राणे. मी श्रिया तृप्ती राणेची बहीण आहे. मी गार्डियन आहे तिची. आम्ही जेव्हा पण कॉलेजला जायचो, एक तर ती लोक आम्हाला आत्ता गेले 2दा आम्ही व्हिजिट केली, ती लोक आम्हाला कॉलेजच्या आतमध्येही जाऊ देत नाहीये. त्यांचे जे मीडिएटर येतात ते बाहेर, आम्ही त्यांना विचारतो की आम्हाला ॲटलिस्ट पॅरेंट्स पण बाहेर आलेत. इतकी लोक बाहेर आहेत. खूप मोठा ऑलमोस्ट
25 ते 30 लोक तिकडे बाहेर उभी आहेत, कोणाला आत घेत नाही आहेत, पॅरेंट्सना तिकडे त्रास होतोय. एक दुसरी गोष्ट, एकतर ह्यांनी ॲडमिशन घेताना शांघाय युनिव्हर्सिटीमध्ये घेतलं, पेपर देताना सिक्कीम ग्लोबल ह्याचे पेपर दिले आणि आता आम्हाला प्रिन्सिपल सांगतात की तुम्ही सिलेक्ट करा तुम्हाला कोणत्या युनिव्हर्सिटीमधून पासआउट व्हायचं. पहिलं म्हणजे जेव्हा आपण ॲडमिशन घेतो तेव्हा आपण युनिव्हर्सिटीमध्ये नाव टाकतो पोरांचं, तर तुम्ही नाव कोणते टाकलंय ह्याचं उत्तर ती लोक द्यायला तयार नाही आहेत. ह्यांची जी मार्कं आहेत, एक तर मार्कशीट जेव्हा काढली 4 वेगळे सब्जेक्ट दिलेत तिकडे, ज्यांनी या लोकांनी एक्झामही नाही दिली त्या सब्जेक्टची, त्यांची नावं लिहिली आहेत मार्कशीटमध्ये आणि त्याचे मार्क्सही टाकलेत. म्हणजे तुम्ही न बघता मार्क्स देतात. जो स्कॅनर असतो तो स्कॅनरही फेक आहे, त्याचे लोगोज जे आहेत ते पण फेक दिले आहेत, ना ॲड्रेस लिहिला. जेव्हा पण मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये स्वतः अभ्यास करते तेव्हा आपण युजली ॲड्रेस वगैरे काहीतरी लिहिलेलं असतो, ह्यांनी काही नाही लिहिलंय. ते फक्त आम्हाला सांगतात मी आता चाललो आहे, मणिपूरला चाललोय, मी सिक्कीमला चाललोय, मी तिकडे जाऊन तुमचंच काम करतोय. ही लोक जेव्हा त्यांना विचारतात तेव्हा ते तिकडे असं म्हणतात, पण ॲक्च्युली कॉलेजमध्ये असतात आणि ह्यांनी ते जाऊन स्वतः बघून आले तिकडे. ही काही नाही करत आहेत, ही लोक फक्त पुढे टाकतात, एक एक गोष्ट पुढे टाकतात. आताही मी त्यांना एकच प्रश्न विचारते, त्यांचं म्हणणं इतकंच आहे की तुम्हाला आम्ही मार्कशीट आता देऊ 23rd मंडेला. माझा इतकाच प्रश्न आहे की तुम्ही मार्कशीट कुठून काढणार आहात? जर तुम्ही युनिव्हर्सिटीला अफिलिएटेडच नाही आहात, त्यांचं एनरोलमेंट केलंच नाहीये, तर तुम्ही कुठून मार्कशीट कुठूनच बोलतो ना देणार आहात? हे काही त्यांचं उत्तर देत नाहीयेत. त्यांचे जे प्रतिनिधी आलेले होते तेही तेच सांगतात की तुम्ही थांबा. आम्ही थांबण्याशिवाय काही करू नाही शकत. ही लोक 2 वर्ष थांबले, ह्यांचं मास्टर्स कसं होणार? ही लोक किती वेळ अजून थांबतील? ह्यांना जॉब्स नाही मिळत. माझ्या स्वतः बहिणीची एक्झाम आता येईल. सेमिस्टर जास्तीत जास्त तुम्ही लास्ट सेमिस्टर 6 मेपर्यंत घेऊ शकता. जून जुलैपर्यंत घ्याल. ह्यांचं अकॅडमिक इयरमध्ये किती वेस्ट जाईल त्यांचं अकॅडमिक इयर, हे त्यांना मी ॲक्च्युली रिक्वेस्ट करते की तुम्ही मॅटर प्लीज सिरियसली घ्या. आय रिअली रिक्वेस्ट द ट्रस्टी टू कम अँड मीट अस आणि आम्हाला एकदाचं काही ते सोल्युशन देऊन टाका. आम्ही नाही तर लिगल हिशोबाने जायला तयार आहोत. आता वी आर गोइंग टू साइन द रिट पिटिशन राईट नाव. लिगल नोटीस इज रेडी. माझं नाव श्रुती सोरप आहे आणि सध्या आता काही स्कॅम चालू आहे की माझ्यासोबतचे अनेक विद्यार्थी जे आहेत, जे 2nd इयरचे आहेत, 3rd इयरचे आहेत, त्यांच्यासोबत पण असं चाललं आहे की प्रिन्सिपल आणि कॉलेजचे जे लोक आहेत त्यांना या स्वतःलाच माहिती नाही की त्यांची युनिव्हर्सिटी कोणती आहे. 3 युनिव्हर्सिटी बदलत आहेत पोरांच्या पेपरवर. प्रत्येक दिवशी पोरांच्या पेपरवर 3 वेगळ्या वेगळ्या युनिव्हर्सिटी अपियर होत आहेत. आम्ही जेव्हा त्यांना विचारतोय की सर ही कोणती युनिव्हर्सिटी आहे, ह्याचं अफिलिएशन दाखवा, त्यांच्याकडे काही पुरावे नाही आहेत, त्यांच्याकडे काही उत्तर पण नाही आहे. ते फक्त त्यांच्या कर्मचारीला पुढे करतात आणि स्वतः आन्सर काहीच करत नाही. प्लस जेव्हा आम्ही त्यांना स्वतः प्रूफ दाखवतो की सर ही गोष्ट UGCवर नाही आहे, ही गोष्ट UGC वेबसाईटवर नाही, तर ते डिक्लेअर करतात की UGC वेबसाईट जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे ते सरळ त्या गोष्टीला फेक बोलले आहेत. आणि आता आम्ही फक्त होप करतो की 23 तारखेला जे मार्कशीट्स आम्हाला देणार आहेत ते ॲक्च्युली व्हेरीफाईड असावे, हीच आम्ही अपेक्षा करतोय आणि त्यांची भेट हवी आहे. ट्रस्टीसोबत आम्हाला खरंच भेट हवी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.